आपल्या सर्वांचे ख्रिस्ताच्या नावामध्ये मी हार्दिक स्वागत करत आहे. पुन्हा एक वार देवाने आपल्याला आज ही सकाळ दाखवून जिवंत ठेवून हे दाखवून दिलेलं आहे की आपण त्याच्या योजनेमध्ये आहोत. आज ज्यावेळेस मध्यस्थीची प्रार्थना झाली त्यावेळेस पाळक साहेब म्हणाले की जी प्रार्थना आपण करत आहोत सकाळच्या वेळेस त्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत आहे. हे ऐकून फार बरं वाटतं आणि मला आवर्जून हे सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस आपण सकाळी उठून प्रार्थना करतो त्या प्रार्थनेचं उत्तर देव नक्कीच देतो, पण त्याच्या इच्छेनुसार. म्हणून सकाळी उठून प्रार्थना करणं हे आपल्या आध्यात्मिक आरोग्यासाठी, आत्मिक जीवनासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. तर आज आपण देवाला विनंती करणार आहोत की 28 तत्वामधलं जे तिसरं तत्व जे आहे देवपिता, याच्याविषयी शिकत असताना जसं आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला सायन मदत केली तसेच इथून पुढे देखील त्यांनी आपल्याला सायन मदत करावी म्हणून प्रार्थना करूया. जिवंत महान सेनाधीश परमेश्वर देवा, आमच्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, आम्ही तुमचे आभार उपकार मानतो की आज पुन्हा एक वार तुमच्या योजनेचा भाग, तुमच्या योजनेचा हिस्सा होण्याची संधी आम्हाला तुम्ही देऊ केलेली आहे. आज पुन्हा एक वार तुमच्या योजनेनुसार, तुमच्या इच्छानुसार आम्ही फक्त एकामेकांशीच नाही तर आम्ही तुमच्या संगती जोडले गेलेलो आहोत. विनंती करत आहोत, प्रार्थना करत आहोत की आमच्या पापांची, आमच्या चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा करा. कारण की शुद्ध अंतःकरण जे आहे त्याची आम्हाला अत्यंत गरज आहे. त्या शुद्ध अंतःकरणामध्येच तुमचं वास्तव्य, तुमच्या वचनाची वस्ती होऊ शकते. आणि आज जर आम्हाला गरज आहे तर ती संजीवनीची गरज आहे. म्हणून जो उपक्रम दक्षिण महाराष्ट्र विभाग राबवत आहे त्याच्यावरती, त्या सेवेवरती तुमचा विपुल असा आशीर्वाद पाठवा. प्रत्येक वचन, प्रत्येक विचार जो मांडला जाईल तो माझ्यापासून नसून तुमच्या अंतःकरणापासून यावा म्हणून विनंती करत आहोत. पवित्र आत्म्यानं ह्या ठिकाणी, ह्या क्षणाला आमच्या सर्वांचा ताबा घ्यावा, जेणेकरून आम्ही ज्या गोष्टी शिकत आहोत ते फक्त ज्ञानासाठी नसून तर आमचं अंतःकरण बदलण्यासाठी असं. तुमचे वचन जे आहे ते तुमचे वचन दूधारी तलवार आहे आणि त्याचं योग्य वापर आम्ही करत असताना आम्हाला मार्गदर्शन करा, जेणेकरून प्रत्येक विचार आणि प्रत्येक संदेश जो आहे तो आम्हाला तुमच्या जवळ घेऊन येईल आणि तुम्हाला जवळून पाहण्याचा, तुम्हाला जवळून अनुभव करण्याची संधी आम्हाला मिळेल. अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला मिळू दे. काय मागावं माहीत नाही, पण विनंती करत आहोत या क्षणाला की प्रत्येक अंतःकरण जे तुमच्याकडं आज लक्ष देत आहे, तुमच्या अंतःकरणासाठी जोडू इच्छित आहे, विनंती करत आहोत की त्या अंतःकरणामध्ये तुमचं सत्य, तुमचा प्रकाश पुन्हा एक वार झळकू दे, जेणेकरून आमचं आयुष्य बदलेल आणि आमच्या आयुष्याद्वारे येशू ख्रिस्तच प्रगट होईल. इथून पुढची वेळ हे वचन आणि आम्ही सर्व तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. प्रार्थना विनंती येशूच्या नावे करतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. प्रियजन हो, देवपिता याच्याविषयी आपण शिकत असताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या गोष्टी आपण शिकत आहोत किंवा ज्या व्यक्तीविषयी शिकत आहोत किंवा ज्या देवाविषयी आपण शिकत आहोत तो आपल्यावरती किती प्रेम करतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कल्पना करा की एक तरुण मुलगा आहे आणि त्याला एक तरुणी जाऊन भेटते आणि ती तरुणी त्याला जे प्रेम पाहिजे ते प्रेम देते, प्रेम, शुद्ध प्रेम. तर त्या प्रेमाचा अनुभव ज्यावेळेस त्या तरुणाला होतो किंवा तरुणीला होतो त्यावेळेस तो व्यक्ती कोणतीही गोष्ट तो तरुण किंवा तरुणी सांगेल ती गोष्ट करायला तयार असतो. का? कारण की त्या व्यक्तीचा अनुभव त्या व्यक्तीला घडलेला असतो, त्या व्यक्तीचा अनुभव त्या दुसऱ्या व्यक्तीला घडलेला असतो.
म्हणून प्रेमामध्ये इतकी ताकद आहे की आपण कोणतंही तत्व शिकत असलो तरी देखील त्या तत्वामध्ये देव जो पिता असू दे, देव जो पुत्र असू दे, देव जो पवित्र आत्मा जरी असला तर ते आपल्यावरती किती प्रेम करतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे. फक्त माहितीपोटी नाही तर त्याचा अनुभव घडला पाहिजे. मला आठवतं की मी होसूरमध्ये काही महिन्यापूर्वी गेलो होतो आणि त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी जे होते ते पास्टर जॉन जे आता सदन एशिया डिव्हिजनचे अध्यक्ष आहेत किंवा मुख्य अधिकारी आहेत, ते त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी होते, म्हणजे थोडक्यात ते सचिव होते त्यावेळेस. तर त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना काहीतरी कामास्तव मी गेलो होतो त्या ठिकाणी आणि त्यांनी मला एक महत्त्वाचा एक सल्ला दिला. ते म्हटले की तुम्ही रविवारच्या पाळकांसाठी फार प्रशिक्षण वगैरे फार कार्यक्रम करत असतात. मी म्हटलं हो. तर ते म्हटले की कोणते तत्व शिकवत असताना तुम्ही त्यांना प्रेमाद्वारे ते तत्व शिकवा, म्हणजे प्रेमाच्या दृष्टिकोनातून ते तत्व शिकवा. 10 आज्ञा असतील किंवा शाबाताविषयी असेल किंवा पवित्र स्थानाविषयी असेल किंवा कोणतंही तत्व असेल तर ते प्रेमाच्या भाषेतून शिकवलं तर त्या लोकांना ते फार जास्त आवडेल. तो सल्ला मी घेतला आणि तो सल्ला मी खूप वेळेस त्याचा अनुभव केला, त्या सल्ल्याचा मी फायदा करून घेतला आणि मला कळालं की जे काय आपण शिकत आहोत त्याच्यामध्ये प्रेमाचा अनुभव घडला पाहिजे. आणि म्हणून मला वाटलं की आपण ज्ञान तर आपल्याकडं भरपूर आहे आणि 7 डे ॲडव्हेंटिस्ट मंडळी म्हटल्यानंतर सत्य भरपूर आहे आपल्याकडं, पण त्या सत्याचा अनुभव घडवून येणं किंवा सत्याचा अनुभव करून घेणं ही जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला फार दक्षता बाळगावी लागेल. म्हणून मला वाटलं की देव पिता याच्याविषयी जुन्या करारामध्ये आपण शिकलो उत्पत्तीच्या 22व्या अध्यायामध्ये की अब्रामावरती जी परिस्थिती आली तीच परिस्थिती देव जो पिता आहे त्याच्यावरती आली. म्हणजे देव जो पिता आहे त्याला सांगायचं होतं की ज्यावेळेस तो येशू ख्रिस्ताला या भूतलावरती पाठवेल त्यावेळेस त्याची म्हणजे पित्याची परिस्थिती काय होईल. जर आपण कालच्या अभ्यासक्रमाविषयी जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी असं समजून येईल की जर देवाने अब्रामाला निर्णय घेण्याची संधी दिली असते किंवा 2 त्या ठिकाणी पर्याय सांगितले असते. एक पर्याय की इसाक जो आहे तो होम अर्पण करून पाहिजे किंवा दुसरा पर्याय अब्राम तू स्वतः होम अर्पण हो. जर हा प्रश्न अब्रामाला किंवा हा निर्णय किंवा हे 2 पर्याय दिले असते आणि तुम्ही जर अब्रामाच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. तुम्ही हेच म्हणाला असता की माझं लेकरू जे आहेत जे मला एकुलते एक आहे किंवा म्हातारपणामध्ये मिळालेलं आहे किंवा माझ्या घरामध्ये 10 लेकर आहेत, तरी देखील तुम्ही काय निर्णय घेतला असता, काय पर्याय निवडला असता. माझ्या लेकराच्या ऐवजी मी त्या ठिकाणी मरण पावलो तर फार बरं होईल असा निर्णय आपण घेतला असता, नाही का. कारण की दाऊद राजा ज्यावेळेस त्यानं ऐकलं की त्याचा मुलगा अब्सलोम जो आहे तो दावीद राजा जो आहे तो दावीद राजाच्या उपपत्न्यांसंती त्यानं व्याभिचार केलेला आहे. मग दावीदचा मुलगा जो आहे अब्सलोम जो आहे तो दाविदाच्या राज्याच्या विरुद्ध बंड करतो, दाविदाच्या विरुद्ध लढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लढाईमध्ये अब्सलोम जो आहे तो मरण पावतो. मग दावीद पाप केलं होतं, अब्सलोमनं देखील पाप केलं होतं. आता ह्या ठिकाणी ज्यावेळेस अब्सलोम याची वार्ता, त्याच्या मृत्यूची वार्ता त्याच्या पित्यापर्यंत दाविदापर्यंत पोहोचते त्यावेळेस दावीद रडतो. दावीद म्हणतो अब्सलोमा तुझ्या जागी मी जर मरण पावलं असतं तर किती बरं झालं असतं. अब्सलोमा तुझ्यावरती जी परिस्थिती आली, तुला जो प्राण गमावा लागला त्याच्याऐवजी माझा प्राण जर गेला असता तर किती बरं झालं असतं. म्हणजे दावीद राजा जो आहे त्याचं प्रेम त्याच्या लेकरावरती एवढं आहे की ते प्रेम जे आहे ते प्रेम जगातलं नाही. तशा प्रकारचं प्रेम जगातून येऊच शकत नाही. तशा प्रकारचं प्रेम मनुष्यामध्ये उत्पन्न स्वतःहून होऊच शकत नाही. ते प्रेम फक्त स्वर्गातून उतरलं पाहिजे.
तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या पापाची क्षमा करायची असेल, जर एखाद्या व्यक्तीनं तुमच्या विरुद्ध बंड केलं असेल, तुमचं वाईट केलं असेल, तर त्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी तुमच्यामध्ये जी क्षमाशीलता आहे, तुमच्यामध्ये क्षमा करण्याची जी ताकद आहे, ती मनुष्यातून उत्पन्न होत नाही, तुमच्यातून ती उत्पन्न होत नाही, ती स्वर्गातूनच उतरली पाहिजे. म्हणून देवाचं प्रेम जे आहे ते मनुष्याच्या प्रेमासारखं नाही. देवाच्या प्रेमाला पवित्र प्रेम म्हटलेलं आहे. त्याला आगापे म्हणजे पवित्र प्रेम, दैवी प्रेम जे म्हटलेलं आहे, ते प्रेम आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. म्हणून आपण आता नवीन करारामध्ये जो देव जुन्या करारामध्ये आहे, देव जो पिता, तोच नवीन करारामध्ये आहे का ते आपण पाहूया. जर आपण लूक याचा 15वा अध्याय उघडला, लूक याचा 15वा अध्याय, त्या ठिकाणी हरवलेल्या गोष्टींविषयी लिहिलेलं आहे. मग पहिल्या वेळेस आपण पाहतो या ठिकाणी की एक मेंढरू आहे ते हरवलेलं आहे. मग 100 पैकी एक मेंढरू हरवलेला आहे. तर जो घरधनी आहे किंवा जो मालक आहे, जो मेंढपाळ आहे, तो 99 मेंढरांना सोडून त्या एका मेंढराच्या शोधात जातो. आता एका मेंढराच्या शोधात का जातो? कारण की त्याला 99 मेंढरं जितकी महत्वाची आहेत तेवढंच त्याला एक मेंढरू महत्वाचं आहे. जर आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला कळेल की ह्या ब्रह्मांडामध्ये जेवढे ग्रह आहेत, पृथ्वीसारखे जेवढे ग्रह आहेत, त्या ग्रहांपैकी एकच ग्रह म्हणजे पृथ्वी एकच असे ग्रह आहे जो ग्रह देवाच्या विरुद्ध जाऊन हरवलेल्या परिस्थितीमध्ये आहे. बाकीच्या ग्रहांवरती देखील सैतानानं जाऊन प्रहार केला, बाकीच्या ग्रहांवरती जाऊन देखील सैतानानं मोह टाकला, पण त्या ठिकाणचे जे पहिले पुरुष, पहिली स्त्री किंवा जे लोक होते त्यांनी सैतानाला होय न म्हणता सैतानाला नाकारलेला आहे. आणि म्हणून ते ग्रह जे आहेत ते सुस्थितीमध्ये आहेत, पवित्र आहेत. पण हेच एक ग्रह आहे पृथ्वी, ज्याच्यावरती तुम्ही आणि मी राहत आहोत. हेच एक जग आहे ज्याच्यामध्ये आदम आणि हवेनं देवाच्या विरुद्ध बंड करून सैतानाचं ऐकलेलं आहे आणि हरवलेल्या परिस्थितीमध्ये हे पूर्ण जग गेलेलं आहे. पण देवाने त्या 99 किंवा बाकीचे जे ग्रह आहेत त्यांचा विचार तर केलाच, पण ते सुरक्षित आहेत म्हणून एक ग्रह जो असुरक्षित आहे किंवा हरवलेला आहे त्या ग्रहाला सोडून द्यावं असं न करता देवाचं वचन आपल्याला सांगतं की देवाने त्या ग्रहामध्ये म्हणजे थोडक्यात ह्या भूतलावरती येऊन आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे मेंढरू जे हरवलेलं आहे ना, एक मेंढरू, ते हे आपल्या जगाला किंवा ह्या पृथ्वीला दर्शवतं. बाकीचे 99 ग्रह जे आहेत, बाकीचे 99 पृथ्वीसारखे जे ग्रह आहेत ते सुरक्षित आहेत, शाबूत आहेत. देव म्हणू शकला असता की 99 माझ्याकडे आहेत, एक हरवलं तर काय होईल. पण देव म्हणतो की जितके 99 महत्वाचे तितकं एक महत्वाचं. जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या घरामध्ये बहुतांश या ठिकाणी जे लोक आहेत ते विवाहित आहेत, त्यांना लेकरं आहेत, जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या घरामध्ये जर 4 लेकरं असतील, त्यातलं एक जर सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकलं नाही तर तुम्हाला आनंद वाटेल का? बाकीचे 3 सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतील ना. म्हणजे एक नुकसान झालं पण 3 त्या ठिकाणी फायदेशीर ठरत आहेत, तर तुम्हाला बरं वाटेल का? ठीक आहे, जर तुमच्या घरामध्ये 4 लेकरं आहेत तर 2 जर सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू शकले नाहीत, दोघांचं तारण झालं, 2 हरवलेली आहेत, दोघांचं फक्त तारण झालं तर चालेल का? कल्पना करा की तुमच्या घरामध्ये 10 लोक आहेत, एकूण 10 लोक वस्ती करतायत, 10 लोक राहत आहेत, 10 लोक रहिवाशी आहेत तुमच्या घरामधले. त्यातले 9च्या 9 जे आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये पाऊल ठेवतात, पण एक जो आहे तो तारणाच्या मार्गापासून वंचित राहतो. तुम्हाला आवडेल का? तुम्ही म्हणाल नाही, 10 जण आहेत ना माझ्या घरात, 10च्या 10 जण त्यांचा बचाव झाला पाहिजे. कारण की तुम्हाला जेवढे 9 महत्वाचे तेवढाच 10वा व्यक्ती देखील महत्वाचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की हरवलेलं मेंढरू जे आहे ते मेंढरू हरवलेलं आहे, त्या मेंढराला जरी माहित होतं पण त्या मेंढराला परत कसं यायचं हे माहित नव्हतं. आणि आपण गाणं देखील गातो ना, हरवलं मेंढरू हरवलं, नंतर आपण म्हणतो की तेच मेंढरू काय झालेलं आहे, सापडलेलं आहे. तर त्या मेंढराच्या शोधात, कारण की ते मेंढरू परत येऊ शकत नाही,
त्या मेंढराला हरवलेलं आहे ही परिस्थिती जरी माहीत असली तर त्याला परत येता येत नाही, म्हणून ते मेंढरू काय करतं, तसंच आहे त्या परिस्थितीमध्ये तळमळत राहतं आणि म्हणून मेंढपाळ जाऊन त्या मेंढराला घेऊन येतो. दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी, दुसरा दृष्टांत ह्या ठिकाणी देवाने जो सांगितला येशू ख्रिस्तानं, तो म्हणजे हरवलेलं नाणं. आता हरवलेलं नाणं जे आहे, ते नाणं जे आहे ते निर्जीव आहे, म्हणून त्या नाण्याला माहीत पण नाही की ते हरवलेलं आहे. आणि फार विश्लेषण ह्याचं जर करायचं तर फार चांगल्यारीत्या मी विश्लेषण करू शकतो, पण ह्या ठिकाणी खोलवर न जाता ह्या हरवलेल्या नाण्याच्या शोधात ती स्त्री जाते. ज्या स्त्रीकडून हे नाणं हरवलेलं आहे ती स्त्री ह्या शोधात जाते ह्या नाण्याच्या, आणि तिच्याकडे 9 नाणे जरी असले तरी ते म्हणते की नाही, हे 10वं नाणं जे आहे ते 10वं नाणं तिला फार महत्वाचं आहे. जर आपल्याला कधी मला परत संधी मिळाली तर मी फक्त हरवलेल्या नाण्याविषयी एक संदेश तुम्हाला सांगेन की हे नाणं बाकीच्या नाण्यांसारखंच महत्वाचं होतं, आणि हे नाणं जोपर्यंत त्या 9 नाण्यांपर्यंत पोहोचलं नाही किंवा एक झालं नाही तोपर्यंत त्या 9 नाण्यांना काही किंमत नव्हती. इतकं हे महत्वाचं 10वं नाणं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस हे नाणं सापडलं त्यावेळेस त्या स्त्रीनं जल्लोष केला आणि इतर शेजाऱ्यांसंगती जाऊन तिनं तो आनंद व्यक्त केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ह्या दोन्ही ठिकाणी हरवलेली गोष्ट सापडलेली आहे. पण जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या गोष्टीला आपण हरवलेलोच नाही असं जर म्हणायचं असेल, पण म्हणजे वास्तविक ती गोष्ट किंवा तो व्यक्ती हरवलेला आहे पण तो मान्यच करत नाही की मी हरवलेलो आहे, तर तुम्ही त्याला शोधणार कसं? जर एखादा व्यक्ती हरवलेल्या परिस्थितीमध्ये असेल, तो तारणापासून वंचित असेल किंवा सार्वकालिक जीवनापासून दुरावलेला असेल, पण त्याला मान्यच करायचं नाही की मी हरवलेलो आहे, त्याला मान्यच करायचं नाही की मी देवाच्या मार्गावरती नाहीये, मग त्याला तुम्ही शोधणार कसं? मराठीमध्ये एक म्हण आहे किंवा एक विचार आहे, झोपलेल्या व्यक्तीला तुम्ही उठवू शकता, पण जो व्यक्ती झोपेचं सोंग घेतलेला आहे त्याला तुम्ही कधीच उठवू शकत नाही. लूक याचा 15वा अध्याय आणि 11 वचन, दृष्टांत क्रमांक 3. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. वचन 12, त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीचा त्याच्यात वाटणी केली. 13 वचन, फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. उधळ्या पुत्राविषयी कथा होती. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी 2 मुलगी आहेत, एक ज्येष्ठ आहे ना दुसरा कनिष्ठ आहे. त्या ठिकाणी कनिष्ठ मुलग्याच्या मनामध्ये वाटलं की आपल्याला जी मालमत्ता आहे ती मला मिळावी. ह्या ठिकाणी जर पूर्व दिशेच्या देशांचा जर आपण विचार केला तर जोपर्यंत वडील मरण पावत नाही तोपर्यंत मालमत्ता लेकरांच्या हातामध्ये जात नाही. म्हणजे थोडक्यात हा मुलगा जो आहे, हा मुलगा त्याच्या वडिलांना म्हणत आहे की तुम्ही जिवंत असा किंवा मरून गेलेला असा, मृत असा, मला त्याचा काही फरक पडत नाही, मला मालमत्तेशी फरक आहे, मला मालमत्तेशी घेणं देणं आहे. पण जर पूर्व दिशेच्या देशांचा, पाश्चात्य देशांचा नाही, पूर्वच्या कडे बाजूचे जे देश आहेत त्या देशांचा जर विचार केला किंवा हा दृष्टांत जो आहे त्या देशांचा जर विचार केला तर जोपर्यंत वडील मरण पावत नाही तोपर्यंत मालमत्ता लेकरांना मिळत नाही. पण थोडक्यात हा मुलगा मालमत्ता मागून असं सांगत आहे वडिलाला की तुम्ही मृत स्थितीमध्ये आहात, माझ्यासाठी तुम्ही जिवंत नाही, माझ्यासाठी तुम्ही मरण पावलेला आहात, मला माझी मालमत्ता पाहिजे. सखोल अभ्यास करायचा. देवाचं वचन म्हणतं की मग त्यानं काय केलं, ते पैसे घेतले, मग उधळले ते सर्व पैसे, आणि मग ज्या वेळेस त्याला असं कळून आलं की त्याच्याकडे काही नाही, त्यानं एक नोकरी शोधली, आणि ती नोकरी म्हणजे एकदम खालच्या दर्जाची नोकरी होती, ज्या ठिकाणी त्याला जे डुकरं आहेत ते चारण्याची त्याला संधी मिळाली, आणि ते जे जेवण ते डुक्कर खात असे तो खात असे. मग देवाचं वचन म्हणतं 17 वचनामध्ये, नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला. शुद्धीवर म्हणजे आतापर्यंत तो शुद्धीवर नव्हता,
म्हणजे थोडक्यात काय, ज्या वेळेस आपण पित्यापासून दुरावतो त्यावेळेस आपण शुद्धीवर नसतो. आपण कार्य करत असतो, आपण बोलत असतो, आपण वागत असतो, आपण चालत असतो, फिरत असतो, आपण संदेश देत असतो, संदेश ऐकत देखील असतो, पण आपण हरवलेल्या स्थितीमध्ये असतो हे आपल्याला माहित नसतं. आपल्याकडं पैसा आहे, म्हणजे लौकिक मंडळीकडं भरपूर त्याच्याकडं जगिक गोष्टी इतक्या आहेत की त्याला वाटतं की त्याला आता कोणत्याही गोष्टीची कमी नाही. म्हणजे कनिष्ठ मुलगा जो आहे हा कनिष्ठ मुलगा जो आहे त्याची परिस्थिती लौकिक मंडळीसारखी झालेली आहे. किंवा किंवा आपली म्हणजे तुमची माझी जी परिस्थिती आहे, लौकिक मंडळी जी सातवी मंडळी आहे तिची परिस्थिती जी आहे ती ह्या कनिष्ठ लेकरासारखी आहे. म्हणजे तिच्याकडं त्या लेकराकडं पैसा आहे, ते लेकरू आता त्या पैशामध्ये सुखी समाधानी आहे, त्याला बंधन नाही, सकाळी उठून प्रार्थना करायची गरज नाही किंवा देवाच्या वचनाचा अभ्यास करायची नाही गरज नाही, त्याला कोणी विचारणार नाही, त्याला वाटतं की तो स्वतंत्र आहे आणि त्याला वाटतं की तो देवापासून दूर गेलेला नाही. जेव्हा की देवाचं वचन म्हणतं की हा कनिष्ठ मुलगा ज्या क्षणाला त्यानं देवापासून किंवा त्याच्या पित्यापासून वेगळं होण्याची संधी किंवा वेगळं होण्याची संधी पाहिली, वेगळा झाला, त्या क्षणाला तो तारणापासून दुरावलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेस हा आनंदी सुखी समाधानी तो स्वतःला म्हणत होता, खऱ्या अर्थाने पाहिलं तर तो हरवलेल्या स्थितीमध्ये होता आणि तो शुद्धीवरती नव्हता. शुद्धीवर राहण्यासाठी फक्त एक गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे देवाच्या सानिध्यात राहायचं. जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात आहे ना तो शुद्धीवरती आहे. प्रश्न म्हटलं, जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात आहे म्हणजे जो व्यक्ती देवाच्या वचनामध्ये आहे ना आणि तो वचनामध्ये वाढत आहे ना तोच व्यक्ती शुद्धीवरती आहे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलशेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरत आहे. 18 वचन, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले. स्वर्गाविरुद्ध का स्वर्ग हा शब्द ह्या ठिकाणी आलेला आहे? कारण की हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत किंवा ही घटना जी आहे ही घटना फक्त जगिक नाही, ही आध्यात्मिक घटना आहे. आणि म्हणून ती लेकरू जे आहे त्याला शेवटी कळालं की आपण हरवलेल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि आपण पित्याकडे परत जाऊ शकतो. म्हणजे ह्या कनिष्ठ लेकराला किंवा ह्या कनिष्ठ मुलग्याला किंवा ह्या उधळ्या पुत्राला माहित होतं की जरी मी परत गेलो तर पिता माझा स्वीकार करेल. हे तुम्हाला आणि मला माहित आहे का? तुमचा माझा अनुभव पित्यासंती इतका घनिष्ठ आहे का की जरी आपण पापामध्ये बरबटलेलो असलो, पापामध्ये पडलो असलो तरी देखील ज्यावेळेस आपल्याला कळतं की मी पाप केलेला आहे, ज्यावेळेस पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये सांगतो की बाबा तू पाप केलेला आहेस आणि तुझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे, एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे आहे तसा तू तुझ्या पित्याकडे जा, तू ख्रिस्ताकडे जा. ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपण खूप मोठी चुकी केली आहे किंवा पाप केलेलं आहे तर आपण आपल्या नजरेमध्ये पडतो, आपलं मनच आपल्याला खातं आणि लगेच सैतान त्याचा वापर करतो आणि सैतान म्हणतो की तू देवाकडे जाऊ शकत नाहीस कारण की देवानं तुला इतक्या संध्या दिल्या पण त्या संधीचा तू वापर केला नाहीस, आता देवानं तुला नाकारलेला आहे. आणि म्हणून आपण काय करतो, त्याच पापामध्ये त्याच निराशेमध्ये आपण राहत 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 देवापासून आणखी जास्त दुरावतो, आपण निराशेमध्ये जातो. देवाचं वचन म्हणतं की देवाने वधस्तंभावरती किंवा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती तुमचे जितके पाप आहेत, माझे जितके पाप आहेत, कितीही त्या पापाची तीव्रता असू दे, एक पापाची तीव्रता, दोन किती वेळेस ते आपण पाप केलं, ह्या दोन्ही गोष्टीची सर्व तरतूद जी आहे ती वधस्तंभावरती केलेली आहे.
म्हणजे थोडक्यात काय की जर एखादा व्यक्ती म्हणाला की मी आतंकवादी आहे आणि मी एवढ्या लोकांना मारून टाकलेला आहे, मी नास्तिक झालेलो आहे आणि आत्ता मला सत्य कळालेलं आहे, आत्ता प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये झळकलेला आहे, मी त्या जिवंत देवाचा स्वीकार करू शकतो का? तर देव त्याला हेच म्हणेल, पूर्ण जगानं जरी तुला फाशीवरती लटकवलं तरी देखील मी तुला जर क्षमा केलेली आहे, तर त्या फाशीच्या नंतर ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस तुला पुनरुत्थान देईल आणि तुला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाईल. चोराचंच उदाहरण घ्या. म्हणून तुमच्या पापाची काहीही तीव्रता असू दे आणि ते पाप तुम्ही कितीही वेळा केलं असलं तरी देखील देव पिता ह्या ठिकाणी तुम्हाला आणि मला हेच सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही आणि मी शुद्धीवरती येईल त्यावेळेस आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती गोष्ट म्हणजे मी माझ्या पित्याच्या घरी जाऊ शकतो. 19 वचन आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आता तुमचा मुलगा म्हणून घ्यावयाला मी योग्य नाही, आपल्या एका मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा, तो वडिलाकडे परत येत आहे. आणि जर आपण सखोल अभ्यास केला तर ह्या ठिकाणी आपल्याला कळेल की वडिलाने ज्यावेळेस मालमत्ता ह्या लेकराला दिली, ह्या कनिष्ठ मुलग्याला दिली, त्या वेळेसपासून जो मुलगा हे घर सोडून गेला त्या वेळेसपासून वडील हा मुलगा परत यावा याच्या आशेमध्ये आहेत. पंजाबमध्ये ज्यावेळेस कामाला होतो त्यावेळेस मला आठवतं की एक पंजाबी मुलग्यानं मला एक गाणं यूट्यूबवरती किंवा एक गाणं त्यानं दाखवलं. त्या गाण्यामध्ये हा दृष्टांत जो आहे तो हिंदीमध्ये गाण्यामध्ये दाखवण्यात आला होता. दुनिया की भीड़ में क्यों खो रहा है, म्हणजे की ह्या जगाच्या घोळक्यामध्ये तू गुरफटून का गेलेला आहेस. आणि त्या घोळक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्या घोळक्यामध्ये तुम्हाला लोक लुबाडणारे आहेत, तुमचे पैसे काढून घेणारे आहेत, तुमची नोकरी काढून घेणारे आहेत, तुमची आध्यात्मिक पातळी कमी करणारे लोक आहेत. त्या ठिकाणी व्याभिचार तुम्ही करावा अशा प्रकारचे लोक देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही देवाविरुद्ध बंड करावं, देवाला तुम्ही धमकवावं, देवाच्या विरुद्ध काहीतरी करावं, अशा प्रकारचा घोळका तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला असतो. तर त्या घोळक्यामध्ये आपण का गोरपटून जायचं, असा तो संदेश होता. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की हे लेकरू जे आहे, हे लेकरू ज्यावेळेस परत येत असतं त्यावेळेस वडीलच बघतो ह्या लेकराला की हे लेकरू परत येत आहे आणि हा वडील जो आहे तो ते लेकरू परत येऊपर्यंत वाट बघत नाही. लेकरानं एक पाऊल ठेवलं की हा वडील 2 पाऊल पुढे ठेवतो. ह्याला म्हणायचं पित्याचं प्रेम. म्हणजे पित्याचं प्रेम जे आहे ना, ते पित्याचं प्रेम आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे कळतं. आपल्याला वाटतं की येशू ख्रिस्तानं जे आपल्यासाठी केलं ते पित्याचं त्याच्यामध्ये काही सहभाग नाही, पूर्ण सहभाग आहे पित्याचा त्याच्यामध्ये. अगोदरच्या तत्वामध्ये कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल, देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे तिघे एक आहेत. म्हणजे एकाला त्रास झाला की बाकीच्या दोघांनाही त्रास होतो. म्हणून म्हटलं ना की इसाक जरी त्या वेदीवरती जरी असला, जर इसाकाला त्रास होत असला आणि वेदना होत असल्या, तर तशाच वेदना अब्रामाला झाल्या. म्हणजे येशू ख्रिस्त जरी वधस्तंभावरती खेळला गेला असला तरी देखील पित्याला देखील तेवढाच त्रास झाला जेवढा पुत्राला झाला, तेवढाच त्रास पवित्र आत्म्याला झाला. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण देव पिता जो आहे त्याच्यापासून कधी दुरावता कामा नये. पाप केलं तर आपण तिघांच्या विरुद्ध पाप करत असतो. बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन आपल्याला असं सांगतं 20 वचनामध्ये, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला, तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले, त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. म्हणजे वडील वाटच बघत आहे की माझं लेकरू परत कधी येईल, कारण की त्या ठिकाणी त्या घरामध्ये जर ते लेकरू नाही तर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. बंधू आणि भगिनींनो, मला हे स्पष्ट तुम्हाला सांगू द्या,
जिवंत देव येशू ख्रिस्त किंवा देव जो पिता जो जिवंत आहे तो सार्वकालिकरित्या जिवंत आहे. तुम्ही जर सार्वकालिक जीवनामध्ये पाऊल ठेवलं नाही, तुम्ही जर स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्या देवाच्या अंतःकरणामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ना, ती पोकळी कोणीही भरून काढू शकत. ह्या जगामध्ये किंवा ह्या भूतलावरती तुम्ही जे आहेत ते तुम्ही एकटेच आहात. तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुम्हाला जुळे 2 भाऊ 3 भाऊ जरी असले तर तुमची जी जागा देवाच्या अंतःकरणामध्ये आहे ती जागा कितीही जुळी मुलं भरून काढू शकत नाहीत, कारण की तुम्ही विशिष्ट आहात. म्हणून तुम्ही स्वतःला स्वतःच्या दृष्टिकोनातून बघू नका. मी तरुणांना हेच सांगत असतो, तुम्ही स्वतःला तुम्हाला कसं वाटतं तुम्ही स्वतःला स्वतः सारखे बघू नका. देव तुम्हाला कसं बघतो ते तुम्ही बघा. आज बहुतांश लोक जे आहेत ते स्वतःची किंमत जी आहे त्यांना माहीतच नाही. बहुतांश ख्रिस्ती लोक जे आहेत किंवा जगातले जे लोक आहेत त्यांना स्वतः ते किती महत्वाचे आहेत कारण आणि ते किती मौल्यवान आहेत हे त्यांना माहीत नाही. का माहीत नाही? कारण की ते स्वतःला स्वतःच्या दृष्टिकोनातून बघत आहेत किंवा जगाच्या दृष्टिकोनातून बघत आहेत. जग त्यांना कसं बघतं? बाबा तुझ्याकडं पैसा नाही, तुझ्याकडं नोकरी नाही, तुझ्याकडं शिक्षण नाही, तुझ्याकडं मालमत्ता नाही, तुझ्याकडं नाव नाही, समाजामध्ये तुझी किंमत नाही. तसेच ते स्वतःला देखील समजतात ते लोक. म्हणजे कोण? तो व्यक्ती, जो व्यक्ती वरती लोक पाहतात ना असं, तो व्यक्ती स्वतःला पण तसंच बघतो. अरे माझ्याकडं पैसा नाही, माझ्याकडं नाव नाही, माझ्याकडं किंमत नाही, माझ्याकडं शिक्षण नाही, माझ्याकडं काय नाही. तो स्वतः देखील तसंच समजतो. पण देवाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये देवाने एक फार महत्वाचा व्यक्ती पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये अफाट अशी ताकद आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे. म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःला बघा, इतरांच्या दृष्टिकोनातून बघू नका. प्रगती होणार नाही तुमची. देवाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही किती मौल्यवान आहात. म्हणून एक पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी आहे. जर एखाद्या व्यक्तीला वाटतं की माझ्यामध्ये काहीच नाही, माझी किंमत ह्या जगाला नाही, ह्या जगाला माझी गरज नाही, तर कृपा करून तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही स्वतःला बघितलं तर तुम्हाला कळेल की तुम्ही किती मौल्यवान आहात. 21 वचन. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासाने सांगितलं, लवकर उत्तम झगा त्याला घाला, त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. म्हणजे ह्याला नवीन करा. जुनं ते सगळं निघून गेलेलं आहे, पहा ते सर्व नवीन झालेलं आहे. देवाचं वचन म्हणतं करंथीकरास पत्रामध्ये की ख्रिस्तामध्ये आपण नवीन होतो. म्हणजे जुनं जे आहे ते सगळं निघून जातं, आपण नवीन झालो पाहिजे. जी पाप आपण केलेली आहे, जे कृत्य आपण केलेलं आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे, सगळं नवीन झालं पाहिजे. सगळं नवीन म्हणजे काय? फक्त नवीन सवय नाही, नवीन विचार पण आले पाहिजेत. खूप लोकांना वाटतं की बाप्तिस्मा घेतला की सगळ्या गोष्टी नवीन होतात. पण बाप्तिस्मा खऱ्या अर्थानं झाला तर सर्व गोष्टी नवीन होतात. म्हणून जसं मी वारंवार म्हणत असतो की बाप्तिस्मा फक्त पाण्यात नाही, बाप्तिस्मा सत्यात झाला पाहिजे. बाप्तिस्माच्या हौदामध्ये व्यक्ती गेला म्हणून त्याचा अंतःकरण बदलला असं नाही, तो सत्यामध्ये बाप्तिस्मा झाला का त्याचा. म्हणजे सत्य जे आहे त्या सत्यात तो बुडलाय का, 28 तत्वामध्ये तो बुडलाय का, हे तुम्ही बघा. 28 तत्वामध्ये तो बुडलेला असलेला व्यक्ती ना, मग तो कुठेही जात नाही. 28 तत्वामध्ये त्याला देवाचं प्रेम जे आहे ते एवढं कळालेलं आहे, एवढा अनुभव घेतलेला आहे की त्याला जगाची आता काही किंमत राहत नाही, म्हणजे जगिक गोष्टीची किंमत राहत नाही. बाप्तिस्मा फक्त पाण्यात नाही, बाप्तिस्मा सत्यात झाला पाहिजे.
मंडळीच्या रजिस्टरवरती फक्त त्याचं नाव येता कामा नये, त्याचं नाव स्वर्गाच्या राज्याच्या पुस्तकामध्ये, कोकऱ्याच्या पुस्तकामध्ये त्याचं नाव लिखित झालं पाहिजे. मग तुम्ही बघा तुमच्या मंडळीमध्ये किती फरक पडतो. फक्त दशांश अर्पण वाढवण्यासाठी बाप्तिस्मा लोकांचे करू नका. याच्याविषयी सखोल अभ्यास करू शकतो, पण परत कधीतरी देवाचं वचन म्हणतं ह्या ठिकाणी की त्या बापाने लगेच हुकूम त्याच्या लोकांना सांगितला, नवीन त्याला कपडे घाला, त्याच्या पायामध्ये नवीन जोडवे टाका, त्याला अंगठी द्या, एक पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊया आणि आनंद उत्सव करूया, कारण की माझा मुलगा अगोदर मेला होता, आता तो जिवंत आहे. बघा, म्हणजे हा मुलगा जिवंत होता, म्हणजे तो खात होता, पित होता, विचार करत होता, पण त्या मेलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे देवापासून वेगळं होणं म्हणजे मृत स्थितीमध्ये जाणं. म्हणजे आज बहुतांश ख्रिस्ती लोक जे आपण पाहत आहोत ते बोलत आहेत, हसत आहेत, खेळत आहेत, चालत आहेत, फिरत आहेत, पण मृत आहेत. का? देवाच्या सानिध्यामध्ये नाही, देवामध्ये नाही आहेत. म्हणजे थोडक्यात काय की देवापासून जर आपण वेगळे झालो तर आपण शारीरिकरित्या जिवंत राहू शकतो, पण एलन जी व्हाईटचं पुस्तक म्हणतं की त्याला आयुष्य म्हणत नाही. देवापासून दुरावलेला व्यक्ती सुखीन समाधानी जरी असला तर त्याला आयुष्य म्हणत नाहीत. ख्रिस्तामध्ये हालअपेष्टा जरी होत असल्या तर त्याला आयुष्य म्हणतात. 25वा वचन, आत्ता संदेश सुरू होतो. त्याचा वडील मुलगा शेतात होता, तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. म्हणजे मोठा मुलगा, ज्येष्ठ मुलगा जो आहे तो आता परत घरी आलेला आहे. त्यानं या सर्व जल्लोष जो त्या ठिकाणी होत आहे, कारण की हा मुलगा जो हरवलेला आहे तो परत आलेला आहे, त्या ठिकाणी आनंदोत्सव होत आहे. त्यानं 26व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा त्याने एका चाकरास बोलवून विचारले, हे काय चाललेलं आहे. 27वं वचन, त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आलेला आहे. आता संदेश सुरू होतो. तुमचा भाऊ आलेला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापलेला आहे. आता बघा, हा चाकर जो आहे तो चाकर त्या ज्येष्ठ मुलग्याला सांगत आहे की तुमचा भाऊ. आता हा ज्येष्ठ मुलगा ह्या विचाराला कसा प्रतिसाद देतो ते बघा. तेव्हा तो रागावला आणि आज जाईना. का आज जात नाहीये हा? ह्याचा लहान भाऊ परत आलेला आहे ना, ह्याला किती आनंद वाटला पाहिजे. वडील जो होता तो ह्या लहान भावाची म्हणजे ह्या कनिष्ठ मुलाची वाट बघत होता. हा मोठा मुलगा वाट बघत नव्हता. ह्याच्यावरून मला कळतं हा मोठा मुलगा जो आहे किंवा हा ज्येष्ठ पुत्र जो आहे हा त्याच्या लहान भावाची वाट बघत नव्हता. वाट बघत असता तर त्याला वाटलं असतं, अरे आनंदोत्सव आहे ना, बरं झालं माझा भाऊ परत आला, मी लगेच आत घरामध्ये जातो, कुठे आहे माझा भाऊ. पण हा घरात जायला तयार नाहीये. देवाचं वचन म्हणतं ह्या ठिकाणी, तेव्हा तो रागावला व आज जाईना म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. हित्त मला देवाचं प्रेम कळतं, हित्त मला देव जो पिता आहे त्याचं प्रेम कळतं. तो देव जो पिता आहे तो हे म्हणत नाही की बाबा माझं कनिष्ठ लेकरू जे आहे ते परत आलेलं आहे, ज्येष्ठ मुलगा घराच्या बाहेर उभा आहे, त्यानंही आत यावं, माझ्या लेकराला भेटावं, मला भेटावं, आमच्या सर्वांसाठी आनंद करावा. त्याला बातमी कळते की तुमचा मोठा मुलगा जो आहे तो बाहेरच उभा आहे, त्याला आत यायला आवडत नाहीये. मग पिता बघा त्याची नम्रता. पिता म्हणतो की तो येत नाही ना, मी त्याच्याकडे जातो. कुठं मिळेल असा देव, कुठं मिळेल असा पिता. माझा ज्येष्ठ मुलगा जो आहे ना तो प्रत्येक दिवशी घरामध्ये येतो, आज त्याचा भाऊ घरामध्ये आहे म्हणून तो बाहेर आहे. हा माझा कनिष्ठ मुलगा जर घरात नसताना तर ज्येष्ठ मुलगा घरात आला असता. या पित्यानं कोणाची काळजी करायची. म्हणून म्हटलं ना, अब्रामाची ती घटना जी आहे ती घटनेमध्ये आपण विचार करतो की अब्रामानं इसाकाचा विचार करायचा की इसाकानं अब्रामाचा विचार करायचा. आता ह्या वडिलांनी ह्या पित्यानं कोणाचा विचार करायचा. कनिष्ठ मुलगा जो हरवलेला होता तो सापडलाय का जो ज्येष्ठ मुलगा जो सापडला होता तो आता हरवलाय. देवाचं वचन म्हणतं की तो पिता जो आहे तो घराच्या बाहेर जातो. मी
दरवाजावरती ठोठावीत आहे. म्हणजे कोण? देव दरवाजावरती ठोठावत आहे, म्हणजे देव दरवाजाच्या बाहेर आहे. देव स्वतः बाहेर आला. आता पिता जो आहे तो स्वतः बाहेर आलेला आहे. आणि मग तो काय म्हणतो या ठिकाणी 29 वचन, परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी करत होतो, तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंद उत्सव करण्याची तुम्ही कधी कोरडूही दिली नाही. म्हणजे थोडक्यात हा ज्येष्ठ मुलगा जो आहे तो म्हणत आहे की तुम्ही जे काय सांगितलं ते मी केलं, तुमच्या आज्ञेत राहिलो, सर्व काय केलं, पण मला आनंदोत्सव करण्यासाठी माझ्या मित्रांसाठी तुम्ही एक कोकरू, लहानसं कोकरू, त्याचं बछडं देखील मला तुम्ही दिलेलं नाही. म्हणजे थोडक्यात ह्या मोठ्या मुलग्याला म्हणायचंय की तुमच्या आज्ञा पाळून मला काही फायदा झाला नाही, तुमच्या इच्छानुसार चालून मला काही फायदा झाला नाही. असंच जर तुमचं प्रेम आहे की तुम्ही जो व्यक्ती उधळा पुत्र आहे त्याला तुम्ही स्वीकारणार आहे, तर तशा प्रकारचं प्रेम माझं नाहीये, तशा प्रकारचं प्रेम मला नको आहे. म्हणजे थोडक्यात काय की हा ज्येष्ठ मुलगा जो आहे तो ज्येष्ठ मुलगा, त्याचं प्रेम आणि ह्या पित्याच्या प्रेमामध्ये फरक आहे. पित्याचं प्रेम काय की बाबा जरी लेकरू बाहेर गेलं तर ते परत आलं ना, मी त्याला स्वीकारेन. पण ज्येष्ठ मुलग्याचं प्रेम कसं काय की ज्येष्ठ मुलगा म्हणतो की त्याला प्रेम नाही म्हणायचं, गेला ना तो बाहेर, त्यानं बाहेरच राहायचं, परत यायचं नाही. बंधू आणि भगिनींनो, जरा लक्ष द्या. आता पित्याची परिस्थिती बघा. पित्याची परिस्थिती अशी होती की ज्यावेळेस हा कनिष्ठ मुलगा उधळ्या पुत्र ज्यावेळेस घर सोडून गेला, त्यावेळेस त्याचा लहान लेकरू जे आहे ते घराच्या बाहेर हरवलं होतं. पण आता हे ज्येष्ठ मुलगा जो आहे तो घरामध्ये हरवलेला आहे, घरामध्ये हरवलेला आहे. म्हणून म्हटलं ना की हरवलेलं नाण्याची परिस्थिती चांगली आहे. बाबा मला माहीतच नाही मी हरवलेला आहे, मी निर्जीव आहे, मला माहित नाही की मी हरवलेला आहे, मला कोणीतरी शोधून काढलं पाहिजे. कोकऱ्याची पण परिस्थिती चांगली की बाबा मला माहित आहे कमीत कमी मी हरवलेला आहे, पण मला परत कसं यायचं हे माहित नाही. पण हा मोठा मुलगा ह्या मान्यच करायला तयार नाही की मी हरवलेला आहे. त्याला तुम्ही कसं शोधणार, कसं शोधणार ह्या मुलग्याला जो मान्यच करायला तयार नाही की मी हरवलेला आहे. देवाचं वचन म्हणतं काय ते आता बघा. 29 वचन, 30 वचन, पण ज्याने तुमची संपत्ती कसबीनी बरोबर खाऊन टाकली व हा तो मुलगा तुमचा, इथं काय लिहिले, तो हा तुमचा मुलगा आता, आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले आहे. म्हणजे तुमचा मुलगा, आता हा ज्येष्ठ मुलगा काय म्हणतो, हा तुमचा मुलगा आहे. हा का म्हणत नाही की माझा भाऊ, हा म्हणतो तुमचा मुलगा. ज्यावेळेस चाकराला विचारलं, चाकर म्हटला तुमचा लहान भाऊ आलेला आहे. पण ज्यावेळेस वडिलांसंती हा मुलगा बोलतो, त्यावेळेस हा वडिलांना म्हणतो की तुमचा मुलगा, हा हे म्हणत नाही की माझा भाऊ परत आलेला आहे. म्हणजे किती दुरावा. देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की उधळ्या पुत्राची जी परिस्थिती आहे ती चांगली आहे, या ज्येष्ठ पुत्राची जी परिस्थिती आहे ती वाईट आहे. म्हणून म्हटलं की जो व्यक्ती हरवलेला आहे त्याला ती जाणीव आहे ना, तो देवाकडे येऊ शकतो. पण ज्याला मान्यच करायचं नाही की मी हरवलेल्या परिस्थितीमध्ये आहे, त्या ठिकाणी देव देखील काय करू शकत नाही. का? दृष्टांतामध्ये पुढे वाचूया. 31 वचन, त्याने त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्या बरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काय आहे ते सर्व तुझे आहे. म्हणजे तुला असं का वाटतं की बाबा तुझ्याकडे काही नाही, जे काय माझं आहे ते सर्व तुझं आहे. 32 वचन, तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण तुझा भाऊ मेला होता तो जिवंत आहे, हरवला होता तो सापडलेला आहे. देवाचं वचन म्हणतं की देव आहे, पिता जो आहे ना, तो पिता त्या लेकराला, ज्येष्ठ लेकराला सांगत आहे की बाबा तुझं नातं जे आहे, तुझ्या भावासंती जे आहे ते मी तुला सांगतो, तुझा भाऊ आहे तो. माझा जरी मुलगा असला तर तुझा भाऊ आहे. पण तो ज्येष्ठ मुलगा काय म्हणतो, तुमचा मुलगा. बंधू आणि भगिनीनो, हा दृष्टांत मला हे सांगत नाही की तो मोठा मुलगा जो आहे तो घरात गेला का नाही, नाही सांगत हा दृष्टांत मला. हा दृष्टांत मला हे सांगत नाही की वडील त्या मोठ्या मुलग्याला
त्याचं मन परिवर्तन करू शकला का आणि त्याला घरात घेऊन जाऊ शकला का? ह्या दृष्टांतामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक जो पिता आहे, ज्याची तळमळ हीच आहे की प्रत्येक लेकरू त्याच्या घरामध्ये असावं. तुम्ही त्यांच्यापैकी आहात का? का तुम्ही उधळ्या पुत्रासारखा आहात? तुम्हाला जाणीव झालेली आहे की तुम्ही आणि मी देवापासून दूर गेलेलो आहोत, आपण परत आलेलो आहोत आणि देवाने आपला स्वीकार केलेला आहे. का आपण तिसऱ्या ह्या ज्येष्ठ पुत्रासारखे आहोत? आपल्याला मान्यच करायचं नाही की आपण हरवलेलो आहोत. आपल्याला हे मान्य करायचं आहे की देव जरी नसला तरी देखील आम्ही ठीक आहोत, किंवा देव आपल्या संगती आहे पण आपण देवासंगती नाही. देवाच्या आजूबाजू राहणे वेगळं आणि देवामध्ये असणं वेगळं. हा ज्येष्ठ पुत्र त्याच्या पित्याच्या आजूबाजू होता, घरामध्ये जरी असला तर त्या पित्याच्या आजूबाजूला होता, पण पित्यामध्ये नव्हता आणि पिता त्याच्यामध्ये नव्हता. बंधू आणि भगिनींनो, सत्य जे आहे ते सत्य आपल्या आजूबाजूला किती जरी असलं तर त्याचा अर्थ असा नाही की आपण सत्यात आहोत. 28 तत्व आपल्या आजूबाजूला किती जरी असली तरी त्याचा अर्थ असा नाही की आपण 28 तत्वामध्ये आहोत. खरोखर आपण सत्यात आहो का हे आपण बघितलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, एक शेवटची साक्ष मी तुमच्यासमोर मांडत आहे. काही दिवसापूर्वी मी पुण्यामध्ये एक ठिकाणी एक 18 ते 19 वर्षाची तरुणी जी आहे, तिचे वडील तिला खूप रागवायचे. वडिलालाच प्रेम मिळालं नाही म्हणून त्यानं त्या लेकरालाही प्रेम देऊ शकला नाही आणि त्या मुलीला फार मारहाण करायचा वगैरे. ती मुलगी कंटाळून शेवटी घर सोडून पळून गेली. परत ती सापडली, परत तिला आणलं, मग तिला वडिलांचा भाऊ जो आहे अंकल तिच्याकडं नेलं. मग तिच्याकडं राहत असताना मला बोलवण्यात आलं. मग मी त्या मुलगीशी आणि जे तिचे अंकल आहेत तिच्याशी बोललो आणि सांगितलं की बाळा, हे पुस्तक वाच आणि तू प्रार्थनेत आठवण ठेव, प्रार्थना कर. हिंदू मुलगी. मी म्हटलं पुस्तक वाच. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. काही दिवसापूर्वी ती मुलगी परत घर सोडून पळून गेली. बातमी कळाली की ती रेल्वेमध्ये आहे. 18 ते 19 वर्षाची तरुणी, घरातून काही घेऊन गेली नाही, फक्त मोबाईल संगती होता, पैसे वगैरे काही नाही. नागपूरमध्ये गेल्यानंतर एका वयोवृद्ध व्यक्तीशी भेट झाली. त्या वयोवृद्ध व्यक्तीला सांगितलं की ती म्हटली की मला जरा पैशाची गरज आहे. त्याने पैसे दिले. तिनं फोन नंबर घेतला. त्या व्यक्तीनं तिचा फोन नंबर घेतला, घरी फोन केला. घरातल्यांना सांगितलं की अमुक अमुक मुलगी आहे. ते म्हटले की त्या मुलगीला तुम्ही पोलिसांच्या हवाले करा, आमची मुलगी हरवलेली आहे, घरातून निघून गेलेली आहे. मुलगीला कळालं की फोन घरी गेलाय. लगेच मोबाईल स्विच ऑफ करून नागपूरमध्ये उतरली मुलगी. दुसरी ट्रेन पकडली, दुसरी रेल्वे पकडली. त्या व्यक्तीनं संपर्कात आल्यानंतर तो व्यक्ती म्हणाला की मुलगी नाही आहे या ठिकाणी. कुठं शोधायचं मुलगी? 18 ते 19 वर्षाची मुलगी. प्रार्थनेत आठवण ठेवली, खूप प्रार्थना केली की बाबा हरवलेलं जे लेकरू आहे ते परत यावं. मुलगा असता तर एवढी काळजी वाटली नसती. का? मुलगा आहे, येईल परत. जरी त्रास झाला तर मुलगा आहे, काय हरकत नाही. मुलगी, तीच मुलगी मग दुसऱ्या रेल्वेमध्ये बसून तिनं दिल्ली गाठलं. वृंदावनला तिला जायचं होतं. वृंदावनच्या मंदिरामध्ये जाऊन, बहुतेक कृष्णाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तिला जायचं होतं. मग दिल्लीकडे जात असताना आणखीन एक तरुण त्या ठिकाणी तिला गाठ पडला. त्यानं फोन नंबरवरून घराशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. तर घरातल्यांनी सांगितलं की बाबा काही कर, पण त्या मुलगीला तुम्ही काय करा, पोलिसांच्या हवाले करा, आम्ही येतो आणि त्या मुलगीला घेतो. तो मुलगा पण विश्वासू निघाला नाही. तो म्हटला की माझ्याकडं पैसे नाहीत, मीच तुम्हाला त्या मुलगीला घरी येऊन पाठवतो, तर तुम्ही काय करा, घरी येण्यासाठी आम्हा दोघांना पैसे द्या. 2,000 रुपये गुगल पे केले. 2,000 रुपये मिळताच त्यानं मोबाईल स्विच ऑफ केला. मुलगाही नाही, मोबाईलही नाही, मुलगीही कुठे आहे, काहीच नाही. अशी दळबद्री परिस्थिती. शेवटी मुलगीनंच मोबाईल स्विच ऑन केला. मुलगीनं मोबाईल स्विच ऑन केल्या तुम्हाला माहिती आहे की लगेच संदेश येतो की हा मोबाईल आता सुरू झालेला आहे, तुम्ही ह्या मोबाईलवरती संपर्क साधू शकता. लगेच अंकलनी फोन केला, बाबा कुठं आहेस, काय आहेस, मी ठीक आहे वगैरे असं तसं करत तिला सांगितलं की बाबा फक्त तू त्या पोलीस स्टेशनला जा. त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या पोलिसांचं ती फोन केला आणि सांगितलं की ह्या मुलगीला तुम्ही ताब्यात घ्या आणि जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत त्याला काय सोडू नका. काल रात्री पुण्याहून ते लोक त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन कोर्टामार्फत त्या मुलगीची जी जबाबदारी आहे ती स्वीकारली. वडील आणि वडिलांचा भाऊ दोघंही पाहिजे त्या ठिकाणी. कोणाच्याही हातात ते मुलगी देत नाहीत.
मग आता ते प्रवास करत आहेत, आल्यानंतर आज संध्याकाळी उद्या ते पिंपरी चिंचवडमध्ये जातील. त्या ठिकाणी ते मुलगीला कोर्टामध्ये हजर करतील. कोर्टाद्वारे ती स्वतःचीच मुलगी आता कोर्टाद्वारे स्वीकारायची. म्हणून म्हटलं की हरवलेल्या व्यक्तीला ज्यावेळेस कळतं की आपण हरवलेलं आहे, शुद्धीवर येतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला कळतं की आपल्याला परत घरी जायचंय. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पिता जो आहे तो आज देखील तुमच्यासाठी माझ्यासाठी वाट बघत आहे की परत कधी हे लेकरू माझ्याकडे. म्हणून मला आज कळकळीनं तुम्हाला मला सांगायचं आहे की आपण जाणून घेऊया की आपण हरवलेल्या परिस्थितीमध्ये आहोत हे आपण जाणतो का, मान्य करतो का. जर नसेल तर ती फार वाईट परिस्थिती आहे. म्हणून आज या क्षणाला मला विनंती करायची आहे की आपण सर्वांनी या पित्याचं प्रेम ओळखावं. हा पिता जो आहे तो पापमुक्त करणारा पिता आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन देणारा पिता आहे. आणि जर आपण ह्या पित्याकडे आहे तसं गेलो तर देव पिता काय करेल, आपल्याला स्वीकारेल. म्हणजे म्हणेल की सर्वस्व तुझं जे आहे तू मला दे, मी तुला सार्वकालिक जीवन देईल. आपल्याला आज किती जणांना या पित्याला म्हणायचं आहे की देवा, आज मला तुझ्याकडे यायचं आहे आणि माझं सर्वस्व जे आहे ते तुझ्या अधीन स्वाधीन करायचं आहे. हे पापमय जीवन मला काढून, माझं पापमय जीवन काढून मला सार्वकालिक जीवनामध्ये पदार्पण करण्याची मला संधी दे. इथून पुढं मला तुझ्या विरुद्ध किंवा तुझ्यापासून दूर जायचं नाही, मला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. किती जणांची इच्छा आहे? ती जर तुमची इच्छा असेल, आपण डोळे झाकू आणि प्रार्थना. स्वर्गातील सर्व समर्थ जिवंत परमेश्वर देवा, तुमचं वचन सखोल आहे, तुमचे विचार सखोल आहेत. जेवढं तुम्ही आम्ही तुमच्या प्रेमाविषयी जाणून घेतो तेवढं कमीच आहे. तुमचं प्रेम सार्वकालिक आहे. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की त्या प्रेमाचा अनुभव आम्हाला घडू दे, जेणेकरून जगिक प्रेम जे आहे ते प्रेमावरती पांघरून टाकलं जाईल आणि आमची जी इच्छा आहे ती इच्छा सगळी तुमच्याकडे असेल. म्हणून प्रार्थना विनंती करत आहोत की आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा करा, आम्हाला शुद्ध अंतकरण देऊन सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्याची संधी द्या. जितके लेकरं ह्या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व लेकरांवरती विपुल असा आशीर्वाद पाठवा. आम्हा सर्वांना तारण मिळू दे आणि आमच्याद्वारे इतरांना देखील तारण मिळू दे. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. थँक्यू.